नमस्ते. परीक्षेला जाताय, आत्मविश्वासाने समोर जा. वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे, तर पूर्ण आत्मविश्वासाने पेपरला सामोरे जा. समजा एखाद्याचा अभ्यास कमी जास्त झालेलाही असेल तरी सुद्धा आपला पूर्ण अभ्यास झालेला आहे, याच आत्मविश्वासाने पेपरला सामोरे जायचं. परीक्षा हॉल मध्ये गेल्यानंतर डोकं शांत ठेवा. तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाईल. उत्तरपत्रिकेवरची सर्व माहिती व्यवस्थित भरा, जसे की तुमचा परीक्षा क्रमांक, अंकामध्ये, अक्षरामध्ये, सेंटर कोड, तुमची सही, विषयाचे नाव, दिनांक, पेपर क्रमांक, विषयाचे माध्यम, ही सर्व जी काही माहिती असेल ती सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या. पेपर व्यवस्थित उत्तरपत्रिका आखून घ्या. जेव्हा तुम्हाला प्रश्नपत्रिका हातामध्ये भेटेल तेव्हा प्रश्न वाचा. समजा जर का प्रश्नपत्रिका सोपी आली असेल तर जास्त हरकून जाऊ नका, आणि समजा जर का प्रश्नपत्रिका कठीण आली असेल तरीही जास्त निराश होऊ नका. कारण पेपर सोपा आला असेल तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोपा आहे, पेपर कठीण आला असेल तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी कठीण आहे. सोपा आहे म्हणून जास्त हरकून ओव्हर एक्साइटमेंटमध्ये काही चुका होऊ शकतात. पेपर कठीण आहे म्हणून निराशा पत्करून जितके मार्क पडणार आहेत त्याच्यापेक्षा खाली तुम्ही येऊ शकता. तर डोकं शांत ठेवा. जास्त एक्साइटमेंट पण नको, जास्त डिप्रेशन पण नको. शांत डोकं ठेवून उत्तराचं लेखन तुम्ही केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर उत्तर लेखन. बघा, तुम्ही उत्तर जसं लिहिणार आहात, म्हणजे तुम्ही वर्षभर किती अभ्यास केला याच्याहीपेक्षा परीक्षेमध्ये तुम्ही उत्तर काय आणि कसं लिहिता याच्यावरती तुमचं गुणगान होणार आहे. तर उत्तर लेखनाचं कौशल्य तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तो पेपर पूर्णपणे सोडवण्याचा तुम्ही काय करा, प्रयत्न करा. जसं की आपण इतिहासामध्ये बघितलं होतं, प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागा, तसंच राज्यशास्त्रामध्ये प्रश्न क्रमांक 6 च्या रिकाम्या जागा सोडवत असताना पूर्ण विधान लिहा. पूर्ण विधान लिहिल्यानंतर जे उत्तर आहे त्याच्या खाली डबल अंडरलाईन करा. प्रश्न क्रमांक 1 चुकीची जोडी ओळखा लिहित असताना ज्या 4 जोड्या दिलेल्या आहेत त्यातली जी चुकीची जोडी असेल ती अचूकपणे तिथं चुकीची जोडी ओळखा आणि लिहा. प्रश्न क्रमांक 2 संकल्पना चित्र इतिहासामधलं, त्याच पद्धतीने राज्यशास्त्रातील प्रश्न क्रमांक 8 मधील संकल्पना चित्र सोडवत असताना ज्या पद्धतीनं प्रश्नपत्रिकेमध्ये संकल्पना चित्र दिलेलं आहे त्याच पद्धतीने काढा. समजा तिने गोल करून दिलेला असेल तर गोल करून काढा, चौकोन करून दिलेला असेल तर चौकोन करून काढा. जसं बोर्डानं दिलेलं आहे त्याच पद्धतीनं संकल्पना चित्र काढा व ते पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला तिथे पैकीच्या पैकी मार्क पडायला कुठेही अडचण येणार नाही. प्रश्न क्रमांक 4 उतार्यावरील प्रश्न सोडवत असताना अतिशय सोपा प्रश्न असतो, पण उतारा व्यवस्थित वाचा, प्रश्न व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि अचूक उत्तर उतार्यामधलं शोधून ते बरोबर तिथं लिहा, जेणेकरून तिथे आपले मार्क जाणार नाही. प्रश्न क्रमांक 7 सोडवत असताना राज्यशास्त्रातील चुकी बरोबरचा प्रश्न सोडवत असताना अतिशय काळजीपूर्वक सेंटेन्स तिथं तुम्ही वाचा. शेवटचा एक शब्द फिरवलेला असतो आणि त्याच्यावरून ते विधान बरोबर की चूक हे ठरत असतं. तर पूर्ण वाक्य वाचा, समजून घ्या आणि मगच त्याचं उत्तर लिहा. उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते असा जर का प्रश्न विचारला असेल तर त्याचं उत्तर बरोबर असं येतं, कारण त्याच्यामध्ये शेवटी असते म्हणलेलं आहे. हे जर का असतेच्या ऐवजी नसते केले, म्हणजे चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते असं म्हणलं तर ते विधान चूक ठरणार आहे. कारण शेवटला काय म्हणलंय, असते म्हणलेलं आहे, नसते म्हणलेलं आहे, ते व्यवस्थित समजून घ्या आणि मगच उत्तर लिहा. काही प्रश्नांच्या मध्ये बघा की संकल्पना चित्रमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील असं असेल तर महाराष्ट्रातील ठिकाणं तुम्हाला लिहावी लागतात, भारतातील असं म्हणलं असेल तर भारतातील ठिकाणी लिहावी लागतात. तर प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि मगच त्याची उत्तरं तुम्ही लिहा. बाकीचे जे काही प्रश्न आहेत, जसे की प्रश्न क्रमांक 2 असेल, प्रश्न क्रमांक 3 असेल, प्रश्न क्रमांक 5 असेल, प्रश्न क्रमांक 8 असेल आणि प्रश्न क्रमांक 9 असेल, याची उत्तर लिहित असताना मुद्देसूदपणे उत्तरं लिहा. 1, 2, 3, 4 हे मुद्दे स्पष्टपणे दिसले पाहिजेत. त्याच पद्धतीनं उत्तर लेखन हे तुमच्याकडं होणं तिथं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहायला भेटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पूर्ण पेपर सोडवा, एकही प्रश्न राहता कामा नये. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर कमी अधिक येत असलं तरी जेवढं येत आहे तेवढं तिथं लिहा. प्रश्न रिकामा सोडवू नका. तुम्ही काहीतरी लिहिला तर तिथे काहीतरी मार्क्स तुम्हाला पडणार आहेत हे विसरू नका.
टाईम मॅनेजमेंट करा, वेळेचं व्यवस्थापन करा आणि त्या पद्धतीने पूर्ण पेपर आपला कव्हर झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून तुम्ही उत्तर लेखन करा. अक्षर चांगलं काढा, सुस्पष्ट काढा, सहजपणे वाचता येईल असं काढा आणि आत्मविश्वासाने पेपरला सामोरे जा. तुम्हा सर्वांचा अभ्यास चांगला झालेला आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.